एक पेपर रद्द झाला, पण त्यामागे कितीतरी वर्षाची मेहनत वेस्ट झाली आणि हा त्रास सहन करू शकला नाही छोटासा 22 वर्षाचा मुलगा आणि त्याने एके दिवशी स्वतःला संपवून टाकलेलं. नेता विपक्ष राहुल गांधी हे त्यांच्या घरी भेटायला गेले होते आणि त्यांनी त्यांच्या कुटुंबाला सांत्वना देण्यासाठी ते गेले होते. पण त्यांचं दुःख इतकं जास्त होतं की त्यांनी म्हटलं की मी काही बोलू शकलो नाही. मला त्या आईबाबांना काही बोलावं काही सुचत नव्हतं, कारण त्यांचा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काय दोष होता. त्यांचा मुलगा या सिस्टमने मारून टाकलेला आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नमस्कार, मी सुजाता, सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात, त्यामुळे मन खूप दुःखी होते, कष्टी होते, घाबरून जाते. पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते, त्याला समोर जायचं असते, त्याला फेस करायचं असते, त्याला रडायचं नसते, लढायचं असते. जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आजची सत्य घटना जी आहे ती राजस्थानची आहे. राजस्थानमध्ये एका छोट्याशा गावी प्रदीप मेघवाल हा राहत असतो आणि त्याचं स्वप्न होतं डॉक्टर व्हायचं आणि त्याच्या स्वप्नाची पूर्ती करण्यासाठी त्याच्या आईबाबांनी त्याला खूप मदत केलेली आणि त्याला म्हटलेलं की तू इथून सिकरला जा आणि तिथे जाऊन तू अभ्यास कर, तिथे चांगले कोचिंग क्लासेस तुला मिळतील, तर तिथे जाऊन तू अभ्यास कर. तर त्यालासुद्धा लहानपणापासून आवड होती अभ्यासाची आणि त्याला डॉक्टरच व्हायचं होतं, म्हणून तो सिकरला गेला आणि तिथे तो मेहनत करू लागला. 22 वर्षाचा तो मुलगा, त्याने खूप अभ्यास केलेला, त्याला डॉक्टरच व्हायचं होतं. हा त्याचा तिसरा चान्स होता आणि त्याला हे वाटत होतं की त्याने डॉक्टरच व्हायला पाहिजे आणि तो तिथे गेल्यावरती कोचिंग करू लागला आणि त्याचं सगळं अभ्यास वगैरे सगळं व्यवस्थित होता. 3 मे 2026ला जेव्हा त्याने नीटचा पेपर दिला तर तो खूप खुश होता. त्याने आपल्या बाबांना फोन करून म्हटलं की बाबा, यावेळेस माझं सिलेक्शन अगदी पक्कं आहे, कारण मला 650 मार्क्स येत आहेत. आणि तो खूप आनंदी होता. ने आपल्या बाबांना, आईला सगळ्यांना फोन करून सांगितलं, बहिणींना सांगितलं. 2 बहिणी त्याच्या होत्या, त्या त्याच्यासोबतच राहत होत्या. एक कोचिंग सेंटरला जाऊन ती पण शिकत होती आणि दुसरी घरीच होती, तर ती सुद्धा शिकत होती. अशा त्याच्या 2 बहिणी त्याच्यासोबत सिकरला राहत होत्या आणि हे तिघंही मिळून राहत होते. तिघंही अभ्यासू होते आणि त्यांना काहीतरी भविष्यात करायचं होतं असं त्यांचं स्वप्न होतं. प्रदीपचे जे बाबा होते ते गरीब होते, त्यांच्याकडे पैसा नव्हता, पण तरीही मुलाला डॉक्टर व्हायचं आहे म्हणून त्यांनी लोकांकडून कर्ज घेतलं होतं. 11 लाखाचं त्यांनी कर्ज घेतलं होतं आणि त्याच्यावरती 11 लाखाचं कर्ज झालं होतं आणि त्यांनी आपल्या मुलाला डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी हवी ती मेहनत करायला सुरुवात केली होती आणि हवं ते मुलांना द्यायला त्यांनी तयारी दाखवली होती. म्हणून मुलांनी सुद्धा चांगला अभ्यास करून डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि यावेळेस त्याचा पेपर खूप चांगला गेला होता. त्याला वाटत होतं की त्याला 650 मार्क्स मिळतील आणि एके दिवशी त्याचा आनंद जो असतो तो दुःखात परिवर्तित होऊन जाते, कारण काही दिवसांनी त्याला कळते की नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि नीटचा पेपर लीक झाला. खूप लोकांना इकडे तिकडे धरपकड होत होतं आणि नीटचा पेपर लीक झाला आणि परत एकदा नीटची एक्झाम होणार आहे हे जेव्हा आलं तेव्हा तो खूप अवसादात गेला. त्याला खूप टेन्शन आलं, कारण त्याने एवढी जीवतोड मेहनत केली होती. त्याला वाटत होतं की त्याचं यावेळेस सिलेक्शन होणार आहे, पण परत एकदा नीट द्यायची आहे, परत एकदा अभ्यास करावा लागेल आणि परत त्याच चक्रातून त्याला जावं लागेल याचं त्याला खूप टेन्शन आलं होतं आणि तो अवसादग्रस्त झाला होता. काय करावं हे सुचत नव्हतं. पण जेव्हा पेपर लीक झाला हे कळल्यावरती मात्र आईबाबांना पण तो काही सांगू शकत नव्हता, कारण त्यालाही असं वाटत होतं की आपले आईबाबा आपल्यासाठी एवढं करतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा मला काहीतरी करायचं आहे. माझ्यासाठी तर मला करायचंच आहे, पण मला त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी चांगलं करायचं आहे आणि म्हणून तो जीवतोड मेहनत करत होता. पण रिझल्ट जेव्हा येण्याची वाट तो बघत होता, पेपर चांगला गेला होता, तेव्हा पेपर लीक झाला आणि तो मुलगा हताश झाला, कारण त्याला वाटलं की यावेळेसचा पेपर कसा येईल.
परत तोच अभ्यास करण्याची त्याची मनस्थिती नव्हती. कुठेतरी तो सुखात आनंदी होता की माझा पेपर चांगला गेला आणि मला माझं सिलेक्शन होणार आहे. पण तसं झालं नाही, कारण पेपर लीक झालेला. 15 मे 2026ला त्याने स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याची एक बहीण जी होती तिथं कोचिंग क्लासला गेली होती. दुसरी बहीण जी होती ती होती रूममध्येच होती, कारण हे लोक सिकरला राहत होते, आई बाबा तर गावालाच राहत होते. आणि तो काही वेळाने बेशुद्ध झाला. त्या बहिणीने आजूबाजूला सगळ्यांना बोलावलं आणि त्याला दवाखान्यात जेव्हा घेऊन गेलेत तर तेव्हा डॉक्टरने त्याला मृत घोषित केलेलं. अभ्यासाचा ताण आणि आपण कुठेतरी मागे पडू नये, अभ्यासाचा ताण आणि आपण कुठेतरी मागे पडू नये हे मुलांच्या सतत डोक्यामध्ये असते. नीटचा अभ्यास करणारी मुलंच दरवर्षी 4-5 मुलं तर दरवर्षी नीट परीक्षा देण्याच्या आधीच स्वतःला संपवून टाकतात. पण या मुलाने ह्याचा अभ्यास खूप चांगला होता, याचं स्वप्न खूप मोठं होतं आणि याला डॉक्टर व्हायचंच होतं, म्हणून त्याने जीव तोड मेहनत केली होती. आणि रिझल्ट एक दिवसाच्या हातामध्ये येणार होता तर कळलं की पेपर लीक झाला. आणि त्याच्यासमोर त्याला असं वाटलं की आता सगळे मार्ग बंद झाले आणि आता हेच एक मार्ग आहे मला स्वतःला संपवून घेण्याचा. आणि तो त्या मार्गाने निघाला. आईबाबांचा ह्यामध्ये काय दोष होता? त्याने तर सगळा पैसा कर्ज घेऊन त्याला शिकवलेलं. पण सिस्टम एवढ्यात दरवेळेसच्या एक्झाम्स आहेत, केवळ नीटच नाही तर अशा कितीतरी ज्या एक्झाम्स आहेत त्या सगळ्यांचे पेपर लीक होत आहेत आणि हे सगळं एवढ्यात खूप जास्त दिसत आहे. तर यामध्ये जबाबदार कोण आहे? सिस्टम आहे, सिस्टमची त्रुटी आहे. पण यामध्ये मुलांची जी स्वप्न आहेत ते मरत चाललेली आहेत. 22-23 लाख दरवर्षी मुलं लाखाने वाढत असतात आणि लिमिटेड सीट्स असतात, त्याच्यामध्ये अगदी जीव तोड मेहनत करूनही मुलांना पाहिजे तसं यश मिळत नाही. त्यामुळे कुठेतरी ते मुलं डिप्रेस होतात. म्हणजे शिक्षण विभागाची त्रुटी म्हणा की ही एक्झाम बरोबर हे लोक कंडक्ट करू शकत नाही आणि दरवेळेस काही ना काही प्रॉब्लेम्स अशा एक्झाम्समध्ये होत असतात. आणि कितीतरी मुलं ज्यांच्यामध्ये संयम नाही आहे, ज्यांना समोर जाण्याची भीती वाटते, आपलं बेस्ट आपण दिलं आणि तरीही आपल्याला रिझल्ट मिळत नाही असा ज्यांना भाव येतो, ते लोक स्वतःला संपवत चाललेले आहेत. या कुटुंबाला राहुल गांधी भेटायला गेलेले, पण ते स्तब्ध झालेले. त्यांच्या आईबाबांचं आणि त्याच्या 2 बहिणींचं रडणं बघून त्यांना सुचेना की ते त्यांना काय सांत्वना देणार. त्या आईबाबांचा काय दोष होता? त्यांनी तर आपल्या मुलाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केलेला. पण त्यांचा मुलगा जो खूप हुशार होता त्यालाही आपल्या बाबासाठी काहीतरी करायचं होतं, पण सिस्टमच्या हलगर्जीपणामुळे तो मरण पावलेला आहे. यामध्ये कुणाचा दोष आहे? पण जे काही असेल, पण या मुलांना मानसिक संतुलन ठेवण्यासाठी यांना चांगल्या गायडन्सची खूप आवश्यकता आहे. ही एकच एक्झाम नसते. अशा आयुष्यामध्ये कितीतरी एक्झाम्स आपल्याला देता येतात आणि कितीतरी मार्ग आपल्यासाठी ओपन असतात. अशा गोष्टी मुलांना माहिती असायला पाहिजे. केवळ एक रस्ता जरी बंद झाला तरी आपल्यासाठी अनेक दार उघडे आहेत, असा मुलं का विचार करत नाही? ह्यांच्यासाठी चांगल्या काउन्सिलिंगची खूप गरज आहे. आपलं जे भविष्य आहे पुढलं, ते असं संपायला नको, ह्याच्यासाठी खूप सामाजिक संस्था आणि पुढे आलेले आहेत. आणि जे राजकीय पक्ष आहेत ते सुद्धा एकमेकांवरती दोषारोपण करत आहेत. उत्तर देण्याचं काम तर जो सत्तेत आहे त्याचंच असेल ना. ज्यांनी एक्झाम कंडक्ट केली त्यांनी उत्तरसुद्धा द्यायला पाहिजे. पण नीट परत नीट द्यावं लागणार आहे, हे टेन्शन बऱ्याच मुलांना आलेलं असेल. आणि एक्झाम देण्याआधी या मुलांना चांगल्या गायडन्सची आवश्यकता आहे. मृतकच्या आईवडिलांना अनेक लोक मदत करत आहेत. त्यांना 11 लाखाची मदत राहुल गांधीच्या संस्थे थ्रू करण्यात आलेली आहे आणि बाकी लोकांनी पण त्यांना मदत केलेली आहे. त्यांचा मुलगा कोणी परत आणू शकणार नाही, पण त्यांचं जे फायनान्शियल लॉस झालेलं आहे ते तरी कमीत कमी पूर्ण करावं, असा ह्या मागचा उद्देश असेल. ह्या बाबतीत तुम्हाला काय वाटते? कमेंट्स करून नक्की कळवा. तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता, रिअल क्राईम स्टोरीज, ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे.
परत भेटूया पुढल्या वळणावरती. तेव्हापर्यंत लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा.